नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आरआरबी अँड एसएससी एक्झाम पॅटर्न या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आरआरबी आणि एसएससीची तयारी करत असाल तर मित्रांनो फटाफट तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण का आपल्या चॅनलवर आपण संपूर्ण काही ए टू झेड तयारी ही आपण मराठी भाषेमधून करून घेत असतो। जर तुम्ही मराठी भाषेमधून तयारी करत असाल तर मित्रांनो सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। आणि तुम्ही जर अजूनही आपला टेलिग्राम ग्रुप जॉइन केला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या आरआरबी अँड एसएससी मित्रांनो दोन्हीचे टेलिग्राम ग्रुप लिंक उपलब्ध आहे, त्यातून मित्रांनो लगेच तुम्ही जॉइन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व काही अपडेट लवकरात लवकर पाहायला मिळणारे असतील। तर मित्रांनो आरआरबी बोर्डद्वारे एक मित्रांनो महत्त्वपूर्ण रिक्रुटमेंटचं शॉर्ट नोटीस देखील देण्यात आलेलं आहे, जे की आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण आणि सविस्तर पद्धतीने समजून घेणार आहोत। आता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भारत सरकार रेल्वे मंत्रालय रेल्वे भरती जे की मंडळे याद्वारे जो मित्रांनो हे जे आहे थोडक्यात शॉर्ट नोटीस देण्यात आलेलं आहे। तर यामध्ये काय म्हटलेलं आहे, नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी पदवीधर आणि पदवीपूर्वच्या विविध पदांसाठी। तर मित्रांनो जी काही एनटीपीसीची आपली पोस्ट आहे ज्याची आता नव्याने एक सरळ सेवा पद भरती जाहिरात येणारी आहे, त्या संदर्भाची ही संपूर्ण काही शॉर्ट नोटीस आहे मित्रांनो। तर या ठिकाणी सूचना काय आहेत पाहू की खालील तक्त्यामध्ये दिलेल्या नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी पदवीधर आणि पदवीपूर्वच्या खाली पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख खालील तक्त्यामध्ये दिलेली आहे। सर्व बाबतीत पूर्ण झालेले अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने सादर करावे। तर ऑनलाईन अर्जाची तारीख या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवून घ्या। तर अर्ज सादर करण्याची किंवा अर्ज उघडण्याची तारीख जी आहे ती आहे 21/10/2025, म्हणजे की मित्रांनो उद्यापासून याची ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायला मिळणारे असतील। जे की याचा जो मित्रांनो थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर जे काही नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी पदवीधर जे पदवीधर आहे त्यांच्यासाठीची ही तारीख आहे, आणि जे पदवीपूर्व आहेत त्यांच्यासाठीची तारीख आहे तर ती आहे 28 तारीख पासून सुरू होणारे आहे। तर काही उद्यापासून सुरू होतील 21/10 पासून, तर काही 28 तारखेपासून सुरू होणारे आहेत। त्यानंतर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे दोन्हीसाठी। तर एकासाठी जे आहे ज्याचे उद्यापासून अर्ज सुरू होत आहे त्याची जे मित्रांनो थोडक्यामध्ये 20/11 रोजी समाप्त होणार आहे, म्हणजेच की कंप्लीट 1 मंथ तुमच्याकडे असणार आहे। तर जे काही 28 तारखेपासून सुरू होतील त्याची तारीख जी आहे 27/11 या प्रकारे ठेवण्यात आलेली आहे। तर दोन्हीच्याही महत्त्वपूर्ण तारखा आहेत। आता दोन्हीमध्येही कोणकोणते जे काही पोस्ट वगैरे येतात ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ। त्यासोबतच तुम्हाला वेतन काय या ठिकाणी मिळणार असेल तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की वेतन जे आहे अतिशय चांगलं असतं, कारण काही सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला नो डाऊट की कमी वेतन मिळणार असेल। आणि जर तुम्हाला आतापासूनच आरआरबी एनटीपीसीची तुम्हाला तयारी करत असेल तर व्हिडिओच्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची देखील लिंक आपण उपलब्ध करून दिली आहे। त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण काय मराठी भाषेमधून ए टू झेड मित्रांनो स्टडी मटेरियल त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेलं आहे, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण आरआरबीच्या पॅटर्ननुसार 10 टेस्ट सिरीज प्लस मित्रांनो तुम्हाला ई बुक देखील आपण इंटिग्रेट त्या ठिकाणी करून दिलेला आहे। जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर मित्रांनो 100% सांगतो तुमचा निकाल हा तुमच्या बाजूने असणारा आहे। ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि मित्रांनो तिथून तुम्ही चांगल्या व उत्तम तयारीला लागा। तर या ठिकाणी पाहून घ्या की या ठिकाणी एक डिवायडरची रेष आहे, ज्यामध्ये नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी पदवीधर साठीच्या जागा कोणकोणत्या आहेत पाहून घ्या, ज्यामध्ये मुख्य व्यावसायिक सह तिकीट पर्यवेक्षक, स्टेशन मास्टर, मालगाडी व्यवस्थापक, कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक, वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक आणि वाहतूक सहाय्यक हे जे आहे थोडक्यामध्ये जे काही नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी पदवीधर साठी आहे। तर यासाठी पाहून घ्या जे काही तुमचा पे लेवल आहे जो की 6चा पे लेवल आहे, काही पदांसाठी काहीसाठी 5चा असणार आहे। प्रारंभिक वेतन 35,400 पासून आहे, जे की 2 पदांसाठी स्टेशन मास्टर आणि मुख्य व्यावसायिक सह तिकीट परीक्षेसाठी, आणि बाकी पदांसाठी थोडक्यामध्ये 29,200 पासून जे की सुरू होणार आहे। त्यामध्ये इतर भत्ते देखील ऍड असतात। त्यानंतर जे काही आपलं पदवीपूर्व पद आहे त्यामध्ये कोणकोणते आहेत तर यामध्ये येतात वाणिज्य सह तिकीट लिपिक, त्यानंतर लेखा लिपिक सह टंकलेखक, कनिष्ठ लिपिक सह लेखक आणि रेल्वे लिपिक ह्या संपूर्ण थोडक्यामध्ये काय येतात तर लोकप्रिय श्रेणी एनटीपीसीची जागा आहेत, परंतु पदवीपूर्व मध्ये येणारे आहेत। तर यासाठी पे लेवल तुम्हाला डायरेक्टली सांगतो की 21,000 पासून सुरू होत आहे काही पदांसाठी आणि काहींसाठी 19,900 पासून सुरू होत आहे। तर यामध्ये वयाची मर्यादा दोन्हीसाठी सेमच आहे, कमीत कमी या ठिकाणी 18 पासून तुमचं वय असायला पाहिजे। आता जागा पाहिलं तर यामध्ये जे आहे पदवीधरसाठी जागा एकूण आहेत 5,000 थोडक्यामध्ये 800 जागा या ठिकाणी पदवीधरसाठी आहेत। तर पदवीपूर्वसाठी एकूण जागा जी आहे थोडक्यामध्ये 30,050 या ठिकाणी जागा आहेत। अशा प्रकारे मित्रांनो थोडक्यामध्ये 8,000 प्लस जागाची एनटीपीसीची ही जाहिरात मित्रांनो थोडक्यामध्ये उद्यापासून याचे ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत। मित्रांनो एनटीपीसीचा अभ्यास देखील थोडक्यामध्ये सोपाच आहे, काहीच अवघड नाही आहे। जर तुम्ही मानसिकता तुमची जर मित्रांनो चांगल्या पद्धतीने ठेवून काढण्याचा प्रयत्न केलात तर अतिशय हा सोपा पेपर होणारा असेल। जर मित्रांनो तुम्हाला ही एक्झाम कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करायची असेल तर लगेच आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक जी आहे ती दिलेली आहे। तर आता यामध्ये जेवढे काही आरआरबीचे वेबसाईट्स आहेत ऑफिशियली त्यांच्या विभागानुसारचे ते सर्व काही या ठिकाणी देण्यात आले आहेत, हे आपण सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील तुम्हाला
उपलब्ध करून दिलेलं आहे. जर टेलिग्राम ग्रुपमध्ये नसाल तर लगेच आपला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. आणि जर तुम्हाला अधिकची माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून देखील तुम्ही आम्हाला विचारू शकता. तर अशी होती महत्त्वपूर्ण माहिती आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या RRBची तयारी करणाऱ्या मित्रांसोबत मित्रांनो नक्की हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र.